प्रत्येक प्रवास आपल्याला नेहमीच वेगवेगळी आव्हाने देत असतो. काही वेळा हाच प्रवास आपल्याला स्वतःच्या सीमा ओलांडायला शिकवत असतो. आजचा हा माझा प्रवास असणार आहे तो नाशिक जिल्ह्यामधील इंद्राई गडाकडे. शहराच्या गोंधळापासून दूर शांत निवांत वातावरणातून ही वाट आपल्याला घेऊन जाते सह्याद्रीच्या कुशीमध्ये. इंद्राई गडाकडे जाणाऱ्या प्रत्येक पावलावर निसर्ग त्याचा अद्भुत चमत्कार दाखवत असतो. पण खरा थरार जेव्हा सुरू होतो जेव्हा समोर येतो गडाचा पायरी मार्ग. प्रत्येक पायरीवर वाढणारी उत्सुकता आणि समोरील सुंदर दृश्य शरीरातील थकवा एका क्षणात काढून टाकते. चला तर मित्रांनो, मग सज्ज व्हा इंद्राई गडाच्या ऐतिहासिक भटकंतीसाठी. रात्रीचा प्रवास खूप दमवणारा होता, पण पहाटे डोळे उघडले तसं टेंटच्या बाहेर आलो आणि समोरचे दृश्य पाहून शब्दांनी मौन स्वीकारले. समोरच क्षितिजावर मनमोहक सूर्योदय झाला होता. जणू कोणीतरी आकाशात रंगांची उधळणच केली होती. त्या तेजस्वी दृश्याने आम्हाला एक नवी ऊर्जा दिली. पटकन आवरून घेतले आणि बरोबर सकाळी 8 वाजता वडबरे गावातून आमच्या ट्रेकची सुरुवात झाली. गावातून जाणारी ही वाट ती नुसती वाट नव्हती, तर मनाला प्रसन्न करणारी अनुभव यात्राच होती. अशी ही सुंदर, शांत आणि मनमोहक वाट आम्हाला आमच्या ध्येयाकडे म्हणजेच त्या अभेद्य इंद्राई गडाकडे घेऊन चालली होती. तर मित्रांनो, आपण गावातून आपल्या ट्रेकला सुरुवात केली आणि थोडंसं वरती चालत आल्यानंतर आपल्याला एक डाव्या साईडला खाली धरण दिसतंय आणि ह्या धरणाच्या वरच्या साईडला तो आपल्याला इंद्राई किल्ला दिसतोय. पण ह्या किल्ल्याला जाण्यासाठी इथून असा काही रस्ता नाही, तर आपल्याला संपूर्ण असं फिरून त्यानंतर त्या गडाकडे जाता येतं. आता तुम्हीच सांगा, बिबट्या समोर आल्यावर काय करायचं? बाबा फक्त खाली झाडायचं आणि दगड उचलायचं. दगड उचललं जाते, लगेच पळतो तो. तुमच्या इथं काय आहे का असं किल्ल्याच्या परिसरामध्ये दिसतो बिबट्या वगैरे काय? मग दिसतात ना, भरपूर दिसतात मग आपलं काय असं कुठल्या ट्रेक जे किल्ले फिरायला येतात त्यांच्या कधी ना. नाही नाही, कधी हाला नाही झालेला. नाही झालं ना? नाही. आपल्या जनावरांना वगैरे काही त्रास देत नाही. इथं नाही देत त्रास. अहो, आमच्या इथं बारीक बारीक पोरांना बिबटे उचलतात, त्याच्यामुळं आमच्या इथं बिबट्यांचं लय खतरनाक आहे. 4-4, 5-5 वर्षाची पोरं उचलून येते. मग तिकडचे लोक होते. तिकडे तुमच्या इथे 1-2 बिबटे असेल, तिकडे 500-1000 बिबटे आपल्या जुन्नरमध्ये. लय डेंजर आहे. तर इथं तरी तसं बाबा म्हणले की बिबट्याचं तेवढं हे नाही आहे, एखादे 2 बिबटे आहे, पण ते अजून लोकांना त्रास देत नाही. ते नरभक्षक नसल्यामुळं बहुतेक तो त्रास नसन, पण आपल्या जुन्नरमध्ये बेकार हाल चालले. वडवरे गावातून गडावर जाण्यासाठी एक सुस्पष्ट आणि ठळक पायवाट आहे. या वाटेने साधारण 3 तासाच्या चढाईनंतर आपण गडाच्या कातळकोरीव पायऱ्यांपर्यंत येतो. जर तुम्ही या गडावर पहिल्यांदाच येणार असाल तर वाटेमध्ये दिसणाऱ्या स्थानिक गुराख्यांना वाटेबद्दल माहिती विचारू शकता. हे जे पठार आहे भरपूर मोठे आहे. किल्ला तर एकदम नदीच्या टप्प्यामध्ये येतो, पण त्याला जाणारी जी वाट आहे ती लवकर सापडत नाही. पठारावर भरपूर असे पायवाट आहे, त्याच्यामुळं जर तुम्ही कधी इकडे यायचा प्लॅन करत असाल तर ह्या पठारावर गुराखी लोक आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या. 1-2 घरं आहे, त्या साईडला एक घर होतं, तिथं सुद्धा बाबांना विचारलं आपण आत्ताच, आणि बाबा म्हणले जर पुढे जाऊन तुम्हाला काय अडचण आली तर ह्या साईडला सुद्धा एक घर आहे. हे बहुतेक गडाच्या पायथ्याचं शेवटचं घर दिसते. तर अशा प्रत्येक स्पॉटला आपण गडाची वाट विचारत आलो. आता आपल्याला एक परफेक्ट अशी वाट भेटणार आहे आणि त्या वाटेने आपण गडाकडे जाणार आहे. जे वडबारे गाव होतं त्या गावापासून आपण आपल्या ह्या ट्रेकला सुरुवात केली होती. साधारण आपण 1 तास चाललो. खूप मोठं पठार होतं आणि 1 तास चालून झाल्यानंतर
आपण गडाच्या पायथ्याला असणाऱ्या एकमेव वास्तूच्या इथे येऊन थांबतो. ह्या वास्तूपासून उजव्या साईडला एक वाट ह्या डोंगरावर जाते आणि इथून आपल्याला तुम्हाला दिसत असेल तर तो तिथं गडाचा पायरी मार्ग आहे असं आपल्याला खाली ते बाबा भेटले होते, त्यांनी सांगितलंय. माळरानावरून सुरू झालेली आमची वाटचाल आता छाती दडपून टाकणाऱ्या अजस्त्र डोंगर कड्यावर येऊन ठेपली होती. वाटेत जागोजागी पडलेले प्राचीन अवशेष आणि विस्तीर्ण पडीक वास्तू पाहत अखेर आम्ही आमच्या पहिल्या टप्प्यावर म्हणजेच मारुतीच्या मूर्तीजवळ पोहोचलो. तोपर्यंत शरीर पूर्णपणे थकून गेले होते, त्यामुळे आम्ही थोडा वेळ विसावा घेण्याचा निर्णय घेतला. हलका आहार घेऊन आणि पाण्याने तहान भागून आम्ही पुन्हा ताजेतवाने झालो आणि आता उत्साहाने पुन्हा एकदा गडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. गडाच्या पायरी मार्गाकडे जात असतानाच डाव्या बाजूला एक पाण्याचे टाके लागते. यामधील पाणी हे पिण्यायोग्य असून पाणी भरून पुन्हा माघारी आल्यानंतर आपण गडाच्या पायरी मार्गापर्यंत येतो. तर असा हा पूर्ण पाषाणात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला इथे बघायला मिळतात आणि वरती जणू काही आपल्याला पाषाणाचं छत्र आहे आणि ह्या छत्रामधून आपण असं पायऱ्यांनी जायचं. जबरदस्त फील आहे, खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला ह्याच पायरी मार्गाचा मी ड्रोन शॉट दाखवतो, तो बघा. Inaudia. Inaudia. कसे वाटले तुम्हाला ड्रोन शॉट ह्या पायरी मार्गाचे? आता खरा पायरी मार्ग बघा. साधारण 50 पायऱ्यावरती चढून गेल्यानंतर वाट काटकोनामध्ये वळते. येथे कातळ फोडून खिंडीसारखी रचना केलेली आपल्याला बघायला मिळते. या मार्गाने अंदाजे 100 पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण गडाच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. तर मित्रांनो, आता आपण ह्या प्रवेशद्वाराच्या इथं आलोय. खालून वरती यायला साधारण आपल्याला 3 तास लागले. थोडासा रस्ता वगैरे चुकलो होतो, त्याच्यामुळे खूप वेळ गेला आपला, पण साधारण 3-3.5 तासात आपण दरवाजेपर्यंत आलो. इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सूचना ती देतो की ह्या गडावर येणार असेल तर तुमच्यासोबत खालून एखादा स्थानिक वाटेडा घ्या, नाहीतर वाट चुकायची जास्तीत जास्त चान्सेस आहे. त्याचबरोबर ह्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर आहे असे आपल्याला काही स्थानिक सुद्धा सांगतात. त्याच्यामुळे कसली रिस्क न घेता खालील वाटेड्या तुमच्यासोबत घेत जावं. दूरवर पसरलेल्या या इंद्राई गडाचा घेरा शेकडो वर्षांची गोष्ट सांगतो. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक कडा पराक्रमाची गाथाच आपल्याला सांगत असतो. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत विराजमान हा दुर्ग केवळ किल्लाच नाही, तर तो आहे निसर्गाच्या गड फेरीला सुरुवात केल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या समोर येतो चोर दरवाजा. त्यानंतर दिसते आपल्याला एक खांब टाके आणि ह्याच खांब टाकेपासून पुढे चालत गेल्यानंतर एका पडक्या इमारतीचे अवशेष आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, या गडाच्या माथ्यावर वरती आल्यानंतर प्रामुख्याने एक गोष्ट अशी आपल्याला आढळती, अशी गोष्ट बघायला मिळते की ह्या गडावर पाण्याची टाकी भरपूर आहे. त्याचबरोबर विशिष्ट प्रकारच्या लेण्या सुद्धा आपल्याला ह्या गडावर बघायला मिळतात. Inaudia. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आता आपण गडाची फेरी मारत असताना गडावर आपल्याला खूप सारे पाण्याचे टाके बघायला मिळाले, अनेक लेण्या सुद्धा बघायला मिळाल्या. आपण ड्रोन शॉटमध्ये अजून काही वेगवेगळ्या गोष्टी बघण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला अजून एक गोष्ट सापडली की एक तलाव आहे आणि ह्या तलावाच्या समोरच एक कातळ्यात खोदलेलं एक महादेवाचं मंदिर आपल्याला बघायला मिळते. यश आणि दादा आता मंदिरात गेलाय, मी सुद्धा जातो आणि दर्शन घेतो. मित्रांनो, आत्ता आपण उभ्या असणाऱ्या या ऐतिहासिक ठिकाणाहून आपल्याला
अनेक पराक्रमी किल्ले खुणवतात. आपल्या समोरच राजधेर, कोळधेर, चांदवड, इखारा, दोडप यांसारखे अनेक किल्ले आपल्याला या गडाच्या माथ्यावरून बघायला मिळतात. इतिहासामध्ये थोडा दुर्लक्षित राहिलेला पण तरीही अत्यंत देखणा हा इंद्राई गड. आमचा या गडाचा 3 तासांचा प्रवास खरोखरच खूप भारी होता. प्रत्येक पाऊल जणू इतिहासाचीच साक्ष देत होता. हा प्रवास खूप दमवणारा होता, खूप थकवणारा होता, पण या श्रमांचं फळ आम्हाला गडाच्या माथ्यावर आलं मिळालं. गडाच्या माथ्यावरून खूप सारे अद्भुत दृश्य आमच्या नजरेस पडली. दूरवर पसरलेला हा निसर्ग, शांतता आणि आपण इतका उंच आल्याचा एक अद्वितीय अनुभवच होता. या गडाच्या पायऱ्या सुद्धा खूप सुंदर होत्या. वाटेत लागलेली पाण्याची टाकी आणि खोदलेली भुयार ही सारी रचना बघून आपले पूर्वज किती दूरदृष्टीचे आणि मेहनती होते याचा अनुभव येतो. या सर्व आठवणी, हे सारे अनुभव आपल्या मनात साठवून आता आपण आपल्या अविस्मरणीय ट्रेकची सांगता करत आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि ह्यानंतर तुम्हाला कोणत्या गडाचा व्हिडिओ बघायचा आहे आपलं कमेंटमध्ये प्रतिक्रिया द्या. ह्या गडाची माहिती कशी वाटली ह्याच्याबद्दल सुद्धा आपलं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. जय शिवराय.